प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 11 श्लोक क्रमांक 50 आणि ओवी क्रमांक 650 ला येऊन थांबलेलो होतो. अर्जुन त्याला विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर त्या विश्वरूप दर्शनाने अर्जुन भ्यालेला आहे. बस झालं म्हटलं, माझं समाधान झालं, मला आता ते आवरून घे तू, ते मला आता पाहायचं नाही, मला तुझं चतुर्भुज रूप मला पाहायचे, ते मला तुझं रूप आवडतं आणि हे नको आहे मला. तरी पण देवाने जाता जाता सांगितलं, बाबा तू हे तुझं मन डोक्यातलं काढून टाक की विश्वरूपापेक्षा सगुण रूप श्रेष्ठ आहे असं, किंवा ते आनंददायक हे तुझ्या डोक्यातलं काढून टाक. खरं माझं स्वरूप आहे विश्वरूप. रामकृष्णाधिक अवतार त्या विश्वरूपातून येतात, देह घेतात आणि पुन्हा त्यांचं काम झालं का पुन्हा त्या विश्वरूपामध्ये त्यांचं शरीर विलीन करतात. म्हणून ते माझं शाश्वत स्वरूप आहे, हे काही काळाकरता मी घेऊन आलेले. म्हणून वरवर मित्रत्वाच्या दृष्टीने या देहावर प्रेम कर, पण माझं सांगणं शेवटपर्यंत ऐकू नको, हे माझं शेवटचं रूप आहे म्हणून. आणि मग मात्र देवाने स्वतःचं काय केलं, विश्वरूप आवरून घेतलं आणि परत चतुर्भुज रूपामध्ये आलं. कसं तर त्यांनी काल सांगितलं का असे कोणत्या देशात गुरु भेटतील का शिष्याचे सगळे लळे पाळतील, म्हणून ते बोलतात तैसी शिष्याची प्रीती झाली, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले, ते मना नयेची मग आणले, कृष्ण पण मागुते. बघा, तैसे शिष्याची प्रीती झाली, शिष्याच्या प्रीती स्वरूपाने त्याच्या प्रेमामुळे विश्वरूप झाले. पहिले कसे होते ते चतुर्भुजच होते, सगुण रूप होते. कृष्णत्व होते ते विश्वरूप केले, ते मना नयेची मग आणले, कृष्ण पण माग होते. ज्याच्यासाठी केलं होतं त्या शिष्याला ते नाही आवडलं, म्हणून पुन्हा काय केलं, ते रिटर्नमध्ये मनुष्य शरीरासारखे झाले. त्याच्यानंतर ते म्हणतात मग त्यांनी काय केलं की ज्याप्रमाणे काल उदाहरण दिले होतं की तुम्ही आपण जेव्हा साड्या घ्यायला जातो, काही कपडे घ्यायला, तर तो असा सगळा खोलून दाखवतो. तो सगळा काय म्हणतात त्याला, तो मोठा बंडल असतो, त्याला तागा म्हणतात का कपड्याचं, तो हां ते सगळं ते असं सगळं खोलून दाखवणार, तसं खोलून दाखवणार. तुम्ही चेक करणार, आपल्याला पसंत पडलं तर ठीक, नाही तर नाही पसंत का तो पुन्हा ते लेपेटून ठेवून देणार. तद्वत अर्जुनाने प्रार्थना केल्यानंतर देवाने विश्वरूप दाखवलं, त्याला नाही पसंत पडलं, पुन्हा आवरून धरलं. अशी लोक ते म्हणतात. अशा प्रकारचं अर्जुनावर कृष्णाचं अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याच्यासाठी ती गोष्ट केली. आणि अशी गोष्ट कुठे घडू शकते, तिथं अनन्यता आहे, तिथे घडू शकते. शेवटचे 2 ओळी वाचूया आपण, 50ला थांबलो तो. मग ते देवाने कसं काय रूप लगेच आवरून धरलं, किंवा स्वप्नात येईल. जसं एखाद्या वडाचं झाड आहे, त्या वडाचं झाड जर आपण लावलं, त्या बियामध्ये ते केवढूसं बी आहे, पण त्या बियामध्ये वडाच्या सगळ्या फांद्या पानं वगैरे आहेत की नाही, ते त्याला येणारे ती छोटी छोटी उमरं, पण ती दिसतात का, ती आता सूक्ष्म रूपात राहिली. आणि ज्या वेळेला ते आपण पेरू त्यावेळेला ते विस्तीर्ण स्वरूपात होतं. तसं देवाने विस्तीर्ण स्वरूप होतं, ते आता पुन्हा संकुचित स्वरूपात आणलं. अथवा बीजकणात वृक्ष साठवला जातो, किंवा स्वप्नातील सर्व विस्तारास जीवाची जागृत अवस्था ही जशी गिळते. रात्रीचं स्वप्न पडलं, असं झालं तसं झालं तसं, आणि जाग झाल्याबरोबर एकदम झटकाने ते विश्व गायब होतं स्वप्न. तसं अर्जुनाला त्यांनी ते विश्वरूप गायब केलं आणि स्वतःचं त्याप्रमाणे श्रीकृष्णाने चतुर्भुज मूर्ती धारण करून तो विश्वरूपाचा योग विश्वरूप विस्तार आपल्यात सामावून घेतला. जशी सूर्याची प्रभा सूर्यातच लय पावते, सूर्य मावळला म्हणजे त्याच्या प्रभा कुठं जातात, त्याची किरण प्रकाश पुन्हा ते त्याच्यामध्ये जाऊन स्थिर होतात. अथवा मेघ आकाशात लय पावतात, किंवा समुद्राची भरती समुद्राच्याच पोटात जिरते, भरती बी येते आणि मग ती भरती आली तर गेली कुठं, परत ती तिथंच सामावली जाते. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या आवडीकरता कृष्णरूप आकृतीत जी विश्वरूपाची घडी घातली होती ती उघडून उकलून दाखवली. पहिली घडी घातली होती ती उकलून दाखवली, बघ हे असं माझं विश्वरूप आहे. तेव्हा त्या विश्वरूपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सर्व नीट पाहिल्यावर गिऱ्हाईक जो अर्जुन, त्यास ते वस्त्र घेण्याची आवड व शक्यता दिसत नसल्यामुळे पुन्हा त्याची चतुर्भुज मूर्तिरूप घडी घातली. बघा, आता अर्जुनाचे निव्याजे नाही, अर्जुनाचे निपाते परिस्नेह योग्य होती, तीही संती अवधान द्यावे. आता अर्जुनाच्या योग्यतेचे त्याला हे कळलं, आता अर्जुनच म्हणतोय बस हे नको आपल्याला, तर आता बाकीच्यांनी आपला विचार करायचा. त्यामुळे हे जगापर्यंत पुढे गेलंच नाही तिथं, कारण त्या योग्यतेचा तो माणूस नाही.
त्यामुळे त्याला कळत नाही. योग्यतेचा असून त्याला मिळून सुद्धा कळालं नाही. अर्जुनाची योग्यता किती आहे, देव प्रसन्न झाला आणि एवढी मोठी वस्तू दिली. कळाली का अर्जुनाला? इथं नको नको घे आवरून. आता अर्जुनाचं तसं झालं तसं आपलं नाही ना झालं, होणार नाही ना का? झालेलं आहे, नाही होणार ना आता. मग बरं आहे. मग असं पलटी मारलं का पान? हा हा. त्यामुळे पा तेव्हा विश्वरूपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सर्व नीट पाहिल्यावर गिराईक जो अर्जुन त्यास ते वस्त्र घेण्याची आवड व शक्यता दिसत नसल्यामुळे, अशी किती आहेत गिराईक घेऊन गेलेले आहेत माल, पण अकलच नाही ना. दुकानात घुसतात, माल पाहतात, आणि तो आता हा तरी वस्त्राचा आहे. टेस्ट बी घेतात, टेस्ट पेड्याची दुकानांमध्ये, जत्रेमध्ये. जत्रेला आली तशीच येत ना सगळे. आणि मग इथला नमुना घ्यायचा, तिथला नमुना घ्यायचा, या बाबाचा नमुना, त्या बाबाचा नमुना, आणि माल एकाचाही घेऊन स्वीकारायचा नाही. चिवडाचिवडी करत राहायची. तसं संतांनी नाही केलं. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सारं ते निवडून काढिले. संतांनी काय केलं? निवडून काढलं. आणि बारकी पोरं शी करतात माहिती आहे ना, ती जशी चिवडाचिवडी करतात तशी काय चालू आहे? सगळी चिवडाचिवडी चालू आहे, निवडानिवड नाही चालू आहे. आणि मग त्यांच्या पक्क ध्यानात आलं की आता न फिरे माघारी. आता आपण मागे नाही जाणार. काय झालं जगातलं? काही झालं तर काहीच होत नाही का? काय उलट पालट जग झालं. आकाशवर पडो म्हणजे काय? कशाची परवा करायची? चांगल्या माणसाला उलट बदनाम करणार लोक, पण ती बदनामी त्याच्या फायद्याची आहे. जनाबाई म्हणतात, झाले बदनाम देवा तुझे पाय. चित्त संसारी लागत असे का नाही? आपलं आता चित्त संसारात लागत नाही का? नाही सगळ्यांचं का लागतंय? आता नाही लागत ना. आता हे किती दिवस नाही लागणार काय माहिती. परत तिकडं जत्रा चांगली भरली का चालला तिकडं, हा तिकडं उधाळला लगेच. मग इकडं काय झालं त्याचं काय घेणं देणं नाही. म्हणून शांतामाईला अनुग्रह देत नव्हते. सखायानंद म्हणले, ज्यांना अनुग्रह दिलेत, कीर्तन प्रवचन करतात, नाटकं करतात. आता त्यांचं म्हणणं झालं, नाटकं कंसात नखरे करतात. काय आणून दाखवतात बाबा. भक्त म्हणून जर दाखवायचं असेल तर इतका आणून दाखवतील माणसं. त्याला काय म्हणतात? हरिपाठात काय म्हणतात त्याला? आणून दाखवणे त्याला हरिपाठात काय म्हणतात? दंभ. दंभ. आपल्यामध्ये काहीच नाहीये, पण दाखवायचं तर लय आणायचा. अरे काय बघतोय बाबा. तो तर बिलकुल नाही आवडत संतांना. संतांना निरागसता आवडते, निरागसता. आम्ही आहे बाबा असे. दांभिकपणा बिलकुल आवडत नाही. मग त्यामुळं शांतामाईला अनुग्रह देत नव्हते. खूप खूप मध्यस्थी करण्यात आली, आणि त्या बिचारीनी पण खूप आट्टास केला. बिचारी म्हणण्यापेक्षा त्या महात्म्यांनी खूप आट्टास केला म्हणून आपल्यापर्यंत आलं. याच्यातला एक जरी व्यक्ती बाजूला होतो आपल्यापर्यंत येत नाही. आता हे व्यक्ती म्हणतो ही माझी चूक आहे. याच्यातली एक जरी विभूती आणि व्यक्ती विभूती तुमचं सगळं हेच झालं. एकदा बाबांना फोन लावला आम्ही आपल्या गुरुवर्यांना, आणि समोरून सांगतात समोरची व्यक्ती कॉलला प्रतिसाद देत नाही. मी म्हणलं बघा हा माणूस बाबाला म्हणतोय व्यक्ती. मग ते म्हणले तो काय म्हणल? तो म्हणेल काय बाबा प्रतिसाद देत नाही. तर तुमचा प्रत्येक शब्द आहे ना, तुमचा भाव शब्द सुद्धा आहेत ना अपुरे पडतात. शब्दात एखाद्या वेळेला आरेतुरे होते, बायकोकडून एखाद्या वेळेला आरेतुरे होते, पण तिचा उद्देश तसा असतोय का? नाही. मग तो शब्द सुद्धा मागे पडतोय आणि तुम्ही त्याच्या पुढे निघून जाताय. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी, पण तो मागे राहतो आणि आपण पुढे निघून जातो. असा शब्द आहे. अर्जुनाला कळे ना त्याप्रमाणे ज्या विश्वरूपाची अति वाढण्याने सर्व जग व्यापून टाकले होते, ते रूप चतुर्भुज पुन्हा शांत व गोजीरवाणी असे झाले. जो व्यापक झाला होता, जे आनंद पण देत होता एक क्षण विश्वरूपातला, आणि एक क्षण विश्वरूपातलं भयानक चित्र पाहिल्यानंतर अर्जुन किती भयानक चित्र आहेत. आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडतात ना ते विश्वरूपातल्याच भयानक चित्र आहेत ती. पण आपल्याला पटत नाही. आपण ऐकलेलं असतं ते इकडेच विसरून जातो. प्रसंगाला आठवत नाही, त्याचा काय उपयोग आहे? मग प्रसंगाला ते आठवलं पाहिजे आपल्याला. तिथे गेल्यानंतर ते चतुर्भुज रूप शांत झालं आणि गोजीर रूप दाखवलं. किंबहुना अनंतानेच पुन्हा लहान स्वरूप धारण केले. पण अर्जुन जो अगदी भिवून गलित धैर्य झाला होता त्याला आश्वासन दिल्यामुळे धीर आला. विश्वरूप पाहिलं अर्जुन घाबरला. आपली काय कंडिशन होणार आहे?
आपल्याला आत्ताशी कळाले फक्त याला असं म्हणतात, ज्या दिवशी दिसेल ना विश्वरूप, हा, आणि तलवार घेऊन माणूस आला पाहिजे आपल्याला का पाहिला, त्यावेळेला आपण म्हटलं पाहिजे, काय देवा आज काय विचार आहे तुमचा, हा, माझं कचुंबर करायचा विचार आहे का तुमचा, असं म्हणू काय आपण, करील काय तो, आणि जर केलं तर तुम्ही आपण काय समजायचं, करील का नाही तो, आपलं तलवार घेऊन आलेला माणूस मारील का नाही, आणि मारलं तरी समजायचं तुझ्या मनात आहे, त्याला म्हणायचं आले देवाजीच्या मना, त्याला म्हणायचं तलवार घेऊन आलेला, मग मात्र तो म्हणेल मी याला मारायला आलोय ना, हा मला काय म्हणतोय, काय बोध असेल त्यांचा. तुम्हाला असं वाटतं ना देवा आता करा तुमची इच्छा, हा, देवाच्या इच्छेवर आहे सगळं, आपल्या याच्यावर काहीच नाही. श्री अनंतानेच पुन्हा लहान रूप धारण केले, पण अर्जुन तो अगदी भिवून गलित गात्र झाला होता, त्याला आश्वासन दिल्यामुळे धीर झाला. एखादा स्वप्नात स्वर्गास गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा, म्हणजे तो जसा आश्चर्यचकित होतो, तसा अर्जुन आश्चर्यचकित झाला, घाबरलेला होता आणि अचानक शांत झालं. ज्यावेळेला तुमच्या आपल्या जीवनात संत येतात तेव्हा असंच काया पालट होतं, न कळत होतं, कळत नसतो. अनेक दिवस गेल्यानंतर चालत आहे मज कळू आली, कळू आली, चालत आहे मज कळू आली, अधिकार तैसा दाविला मार्ग, चालत आहे मज कळू आली. प्रवास करता करता कळतं आपल्याला, प्रवास करायला पाहिजे, नामधारकाने घेतलेली साधनं केली पाहिजे, मग कळतं. आपल्या अधिकारप्रमाणे आपल्याला ही गोष्ट देत गेलेले आहेत, आणि मग त्यावेळेला तो आश्चर्यचकित झाला, अरे बापरे, झटक्यात बदल. विवेक चूडामणीमध्ये चिन्मयानंद स्वामी म्हणतात, साधूची भेट इतका अफाट बदल करून टाकते तुमच्या जीवनात, कायापालट करून दे, अनपेक्षित, तुम्ही कधी विचार केलेला नाही त्या दिशेने. म्हणजे एखादा समुद्र खवळलेला आहे आणि त्या समुद्रामध्ये तुमची बोट चाललेली आहे, आणि समुद्र खवळलेला आहे, इतका खवळलेला आहे, आणि डोंगरा एवढ्या लाटा येतात, आणि तुम्ही आता समजून घेतलेले काय, आपल्या पिक्चरचा द एंड, आणि डोळे झाकले, आता हिंड, आणि बराच वेळ झालं काहीच झालं नाही, म्हणून डोळे उघडून पाहिले तर आत अख्खा समुद्र अचानक शांत झालाय. याचं नाव आहे करील ते काय. तुमची एखादी फाईल मिस झाली तरी त्याला जर पाठवायची असेल तर करील ते काय महाराज म्हणजे काय, आणि असं जर घडलं तर चक्कर येऊन पडेल माणूस. मी तर म्हणतो, मी आतापर्यंत म्हणत होतो ज्ञानेश्वरीला हात लावल्यावर चक्कर येईल, बेशुद्ध पडेल माणूस, करंट लागतो. पण असा एखादा माणूस आपल्या बाजून जर गेला ना ध्यान साधना करणारा, तरी आपल्याला असा करंट बसेल, आणि त्याचा जर स्पर्श झाला तर दंडवत प्रमाणे खाली पडणार तो माणूस. त्याला तुम्ही पकडू शकत नाही, तो पडून जाणार, पण त्याला लागणार नाही. ती अख्खी मामासाहेबांबद्दल लोक वाक्य रचना करतात, ती चालती बोलती ज्ञानेश्वरी होती. बाबांचं तसं होतं आपल्या. आणि अजून तुमच्या माहितीसाठी जर सद्भक्ती मंदिरे जरा फिरा, पाहुण्यांकडे जायचं, राजा पोरांनी बॅलन्स ठेवायच्या, जत्रा खेत्राला खर्च नाही करायच्या, आहेत म्हातारी त्यांना पाठवायचं तिकडं, आपण जायचं राजा बॅलन्स ठेवून आपल्या मालिकेतले कुठं काय काय चाललंय बघायला. जोगेश्वरीला सद्भक्ती मंदिर येते, तिथं भाईसाहेब, त्या बाईसाहेबांची एंट्री झाली ना, त्यांनी नुसतं असं केलं का धडाधड लोक खाली पडायची. पाऊस आल्यावर कसं ऊस पडतो, वारं वादळ सुटलं तसं बेशुद्ध होऊन जायची. तसं बाबांच्या काळात लोक म्हणले ना होत होतं. हा, त्या लहरी येते, करंट बसतोय तुम्हाला त्यांचा, ते दिव्य तेज येते, तुम्ही सामावू शकत नाही त्याच्यामध्ये. तो करंट कितना होल्ट का है वो, ज्यादा से ज्यादा 440 होल्ट झटका मारेगा, आहे का नाही. गाणे बरं काय पिक्चर मधलं गाणे झटका मारतो माणूस खाली पडतो. आपल्याला बसलाय का झटका, नाही कधी अजून नाही, आपल्याला झटका मारतोय दुकानदार अजून, आहे का नाही. ती कंडिशन झाली, अचानक समुद्र शांत. उदाहरण सांगायचं वाल्या खोळ्यामध्ये, अरे तो तर सजीव होता, पण ते लाकूड होतं ना त्याचा हातातलं कुऱ्हाडीचं दांडकं, त्याला पालवी फुटली. हे ऐकताने आपल्याला चक्कर येऊन पडलो पाहिजे आपण, आपल्यात काय बदल आहे म्हणून, आपण कुठे कोणत्या दिशेने वाट चालवल. त्याच्या हातात जो होता तो दंड त्याने तिथे ठेवला, आणि त्या दंडाला पालवी फुटली. काय प्रमाण, टोणप्याला फुटली
तिकडे टोणप्यालाच फुटली पालवी, तर मला असं वाटायचं टोणग्याला फुटली पालवी. एवढं ते नामाचं संगती. कोणावर परिणाम झालाय? निर्जीवावर. अजून वाल्मिक ऋषी एवढे टॅलेंट नाहीत, तेही साधक दशेत येतं, पण त्याचा परिणाम त्याच्यावर असा आपल्यावर परिणाम झालाय. जे साधना करणारे होते ना, त्याच्या नळीला नख दाबा. मोबाईल महाराजांचा स्विच ऑफ असल्यावर बाकीच्यांचा कसा पाहिजे? हा, रिंगटोन मोठ्या रिंगटोनवर ठेवायचं आणि प्लस सांगायचं मी प्रवचनात आहे. त्याला हिरवं दाबून त्याला द्यायचं ऐकून, ते कंटाळून ठेवणारच आहे. त्याला ह्या गोष्टी आवडत नाहीत. त्याला कसं चाललंय तुमचं, काय झालं, त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. असं कुठं आलो होतो आपण शिंदे बाबा? नळीला नख देऊन टाकायचं होतं त्याच्या. नाम साधना करणारची एवढी पावर आहे, त्याच्यात परिणाम होतो. अचानक बदल. गुळ खाणारा माणूस रामायण लिहितो. बायको माहेरी गेली म्हणून तिचा पाठलाग करत घेणारा म्हणून तुळशी रामायण होतं. आणि बायकोनी सांगितलं तुमच्या पापाला आम्ही भागीदार नाही, तो वाल्मिक ऋषी होतं. आपल्याला घरची काही बोलती नाहीत, त्यामुळे आपल्यात काही होणार नाही, आहे का नाही? किंवा आश्चर्य झालं अर्जुनाला, अचानक कसं काही शांत झालं सगळं. किंवा श्री गुरुकृपा होता क्षणी. बघा पुढेच सगळं वाक्य तुम्ही तेच बोलणार. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ना तुमची, तुम्ही तेच म्हणणार. किंवा श्री गुरुकृपा होता क्षणी सर्व प्रपंच ज्ञान ओसरल्याबरोबर बाधित झाल्यावर आत्मतत्वाने ब्रह्मतत्व साक्षात्कार होतो. त्याचप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर श्रीकृष्णास पाहून अर्जुनाची स्थिती झाली. बघ, यांना करमतच नाही. हे यांचं तत्वज्ञान कुठं भेटल घुसवायला तिथं घुसवण्याचा प्रयत्न करतात. यांना काय सांगायचंय? झटकन देवाने रूप आवरून धरलं, पण कसं? तर गुरुची कृपा झाल्यानंतर झटकन परिवर्तन होतं. प्रपंचाचा काय होऊन जातो? परब्रह्म स्वरूप होतं. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अशी गुरुची कृपा झालं का असं होतं. तसं अर्जुनाला असं झालं. आता अर्जुनाला झाले ते नॉर्मल झाले, पण त्याच्यासाठी तोला मोलाचं उदाहरण खर्च केलं परब्रह्म स्वरूप. म्हणजे दृष्टांत भारी पडला. काय पटवून देण्यासाठी? सिद्धांत पटवून द्यायचा आहे का देवाने विश्वरूप आवरून धरलं सगुण रूप झालं. हा दृष्टांत पटवून देण्यासाठी, सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत सिद्धांत लेवलचा उच्च कोटीतला सिद्धांत सांगितला. पहा बरं, असं झालं का आपल्याला? किंवा श्री गुरु कृपा होता क्षणी सर्व प्रपंच ज्ञान ओसरल्यावर गुरूंची कृपा झाली, प्रपंचाचं ज्ञान ओसरलं की नाही? हो, बाबांबरोबर आपण जेवायला बसायला सत्संगाला गेलो, झोपायला पण बाबांबरोबरच आपण. हो, बाबालाही खर्च करून देत नाही, बाबा एक आपल्याला खर्च, बाबांना आपण खर्च करून देत नाही, बाबाची दानतच नाही खर्च करायची. हा, पण आपल्याबद्दल अजून प्रपंच ज्ञान ओसरलेलं नाही. आणि याला लोक म्हणत असतील ना टीका. याला जर म्हणत असतील तर टीका, तर समजायचं लबाडांना आपलं सगळं झाकून ठेवायचे, म्हणून त्याचं नाव दिलंय त्यांनी टीका. बाधित झाल्यावर आत्मतत्वाने परब्रह्म तत्व साक्षात्कार होतोच गुरुची कृपा झाल्यानंतर. याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर श्रीकृष्णास पाहून अर्जुनाची स्थिती झाली. अर्जुनाच्या मनात असे वाटले की चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो नाहीसा झाला. फार उत्तम झाले. तो काय म्हणतो? बरं झालं ते आवरून घेतलं. आता देवाला लय राग येणं. देवाला कुठं राग येत असतो का? येतो ना. का राग येतो देवाला? प्रेमाचे संबंध आहे म्हणून राग येतो. रस्त्याने जाणाऱ्या माणसाला कशाला कोण काय बोलन, का रे तू माळ घातली नाही, कधी येणारे माळ घालायला, असं म्हणणार का? हा, पण ज्यांनी माळ घातली त्याला जरा बोलणार माणूस. हा, शाळेत नाव घातलंय त्या पोरांना गुरुजी वाटभर करणार, आणि जे पोरांनी शाळेत नाव नाही घातलं त्याला कशाला विचारायला जाणार? तो म्हणला फार बरं झालं विश्वरूप आवरून घेतलं. जणू काय काळाला जिंकून आला किंवा भयंकर वाऱ्यास मागे हटवून आला, अथवा सातही समुद्र आपल्या बाहूंनी पोहून उतरून आला. वरील संकटातून पार पडल्यावर जसा आनंद होतो त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनानंतर श्रीकृष्ण रूप पाहिल्यावर अर्जुनाच्या चित्ताला फार आनंद झाला. 56 क्रमांकाची ओळ घ्यायची. हा, बरेच घ्यायचे पण आता ती कंटिन्यू चालू राहू द्या. मग सूर्य अस्तास गेल्यावर जसं आकाशात चांदण्या पूर्ण प्रगट होऊन चमकू लागतात. कुठपर्यंत घ्यायचे? 39 पर्यंत तर घ्यायचेच होते आपल्याला.
हा, या श्लोकातला विचार करू आपण. मग सूर्या अस्तास गेल्यावर जसं आकाशात चांदण्या पुन्हा प्रगट होऊन चमकू लागतात त्याप्रमाणे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुन सर्व लोक समुदायासह पृथ्वी पाहू लागला. आणि पाहतो तो तेच कुरुक्षेत्र जसेच्या तसे होते. आपल्या व शत्रूंच्या सैन्यात सर्व गोत्रजयी जसेच्या तसेच आहेत व एकमेकावर शस्त्राचे समुदाय वर्षाव करीत आहेत. बघा काय पाहिलं त्यांनी, सर्व गोत्र जसेच्या तसे आहेत व एकमेकावर शस्त्रास्त्राचे समुदाय वर्षाव करीत आहेत. बरोबर आहे का नाही वाक्य? बरोबर आहे का हे वाक्य? त्यांनी टाकलेल्या त्या बाणांच्या मांडवाखाली आपला रथ जागच्या जागी पूर्वीप्रमाणे तसा स्थिर उभा आहे व भगवान लक्ष्मीपती पुढे धुऱ्यावर बसलेले असून आपण रथाखाली आहोत. बरोबर आहे का नाही? सगळ्या बाणांचा पखाडा पडलेला होता आणि तिकडून शस्त्रास्त्रांचा मारा चालू होता. बरोबर की नाही? असं पाहिलं की नाही अर्जुनाने? करेक्ट. असं कळालं पाहिजे. युद्ध कधी चालू होणार आहे? सगळी भगवद्गीता सांगून झाल्यावर. काय झालं? काही लोक म्हणतात तेवढ्या टाइमात काय म्हणतात, अर्जुन गाफील आहे तर त्याचा काटा काढू, अशी काही प्रवचनकार आहेत शास्त्रकार. ते म्हणतात आता हा गुंग झाला ना प्रवचन ऐकता ऐकता, तेव्हा त्याचा काटा काढू. पण देवाने अशी माया करून ठेवली तिथं टच न होऊ देत. आपल्याला असं करील का नाही देव? हो, म्हणूनच कोरोनामध्ये ठेवलंय आपल्याला. हे समजून घेतील आज ना उद्या, म्हणून वर्ष होत होता सगळीकडे बाहेर. पण आपल्याला त्याच्यामध्ये, आपण त्या वारशवाच्या कवर क्षेत्रामध्ये नव्हतो, त्यामुळं आपण वाचलो. लक्ष्मीपती धुऱ्यावर बसलेले असून आपण रथाखाली आहोत. रथाखाली कधी गेला काय माहिती? हा रथावर बसलेला रथाखाली कधी गेला? कधी गेला दीदी? विश्वरूप पाहिलं खाली पडला, आवरलं नाही त्याला. त्याचं नाव दंडवत. आपण आयुष्यभर म्हणायचं श्री संतांची या माथा चरणावरी साक्षात हे करी साष्टांग हे करी दंडवत. हे आपण काय नाही, फक्त काय म्हणायचं, आपण फक्त काय करायचं म्हणायचं, असं ताला सुरात म्हणायचं. पण कधी पडलेल्याची पडू अशी कल्पना सुद्धा करायची नाही आपण, आपल्याला असं होईल म्हणून. साष्टांग सर्व अंगाने आठी अंगाने पृथ्वीवर दंडवत श्री संतांच्या माथा चरणावर. आपण एकदम ताला सुरात एकदम परफेक्ट म्हणण्याचा प्रयत्न करायचा. ते आपल्याच्याने होणार नाही. असं ते त्या काळात झालं. आता फक्त आपण बोलायचं आपल्या त्या काळामध्ये आपले बापदादा जेवत होते. आपण फक्त म्हणायचं आपले बापदादा जेवत होते. आपल्या बापदादांची लग्न झाली, आपण असं म्हणायचं त्यांना आमचे वडील झाले. असं होत होतं. आता काय असं होत नाही. आणि आता असं परत कधी होणार नाही. त्या काळात होत होतं ते, आता नाही होत. है की नाही? श्लोक क्रमांक 51. हे जनार्दना, अर्जुन उवाच, हे जनार्दना, तुझे हे मनुष्यकार सौम्य रूप पाहून मी आता प्रसन्न चित्त व स्वभावास प्राप्त झालो आहे. बघा, याप्रमाणे वीरश्रेष्ठ अर्जुनाने पूर्वीचे जसे मागितले होते तसे प्रभूचे पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर तो मग म्हणाला, महाराज खरोखर मी आता वाचलो असे मला वाटते. माझे ज्ञान हे बुद्धीला सोडून भीतीने रानोमाळ झाले होते. अहंकारास वर्तमान देशोधडीस लागले होते. मग चांगलं झालं का वाईट झालं? इंद्रिये आपल्या विषय प्रवृत्तीस विसरली होती. वाचाही प्राणास मुकली होती, बंद पडली होती. आणि याप्रमाणे शरीर रूपी गावात दुर्दशा अवस्था झाली होती. भक्ताईसे जाना, ही सर्व अवस्था मोडून मन, बुद्धी व इंद्रिय याप्रमाणेच टवटवीत समाधानाने आपापला व्यापार करू लागली. ही सर्व अवस्था मोडून मन, बुद्धी, इंद्रिय पूर्वीप्रमाणे टवटवीत समाधानाने आपापला व्यवहार करू लागली. खरी कंडिशन आपल्या जेव्हा बोध झाला ना, अनुग्रह झाला ना, ती कंडिशन तुमची, ती कंडिशन खरी 60 फीटची भेट आपली ती. त्यावेळेला सगळं विसरून जा. आणि मग पुन्हा परत ती स्थिर कंटिन्यू नाही राहत ती स्थिती. परत मागे पुढे हिंदळा बसतो ना आपला बोटीत बसल्यानंतर, तसं होतं.
पुन्हा पुढे मागे पुढे मागे. मग तो काय झाला, परत म्हणायला लागला आता आपण व्यवस्थित आहे का. तेव्हा व्यवस्थित होता, अलौकिक सुखाच्या राशीवर गेला होता तो, वर्णन करू शकत नाही अशा ठिकाणी गेलं. म्हणून श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शनाने मी आता खास वाचलो अशी अर्जुनाची खात्री पटली. बघा आता देवाला किती राग येणार आहे. याप्रमाणे अंतर्यामी मनात सुख पाहून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला की देवा, आपण हे जे मनुष्य रूप श्रीकृष्ण रूप धारण केले ते मी डोळे भरून पाहिले. देवराया, आपण या श्रीकृष्ण रूपाचे दर्शन मला दिले म्हणजे हे मज चुकलेल्या लेकराची समजूत घालून तो मातेने मला स्तनपानच द्यावे असे झाले. विश्वरूप समुद्रात जो मी हाताने लाटांचे पाणी तोडीत आक्रमित होतो तो मी आता या तुमच्या चतुर्भुज मूर्तीरूप तीराला येऊन लागलो. हे द्वारकावासी वीरश्रेष्ठा, आपण मला हे चतुर्भुज रूप दर्शन दिले असे नाही तर माझ्यासारख्या सुकून चाललेल्या वृक्षावर जणू मेघवर्षावच केला असे झाले. महाराज, प्रस्तुत तहानेने व्याकुळ झालेला जो मी, त्या मला हा चतुर्भुज मूर्तिरूप अमृत सिंधूच अवचित भेटला. म्हणून माझ्या जगण्याचा मला भरवसा झाला. माझ्या हृदयरूपी अंगणात हर्षरूप वेलीची लावणी झाली आहे आणि आता सहजच माझी व सुखाची समजूत झाली आहे. म्हणजे मला आनंद झाला आहे. कशामुळं? विश्वरूप आवरून धरल्यामुळं. आणि आता तू भेटला, मला समाधान वाटलं. आता भगवान काय म्हणतात ते बघायचं. पहा, जे माझे रूप तू पाहिलेस, भगवान उवाच, जे माझे रूप तू पाहिलेस ते हे रूप दिसणे अतिशय कठीण आहे. देव सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची आकांक्षा करणारे आहेत. देवाशी वंजळी घेऊन म्हणतात, क्षणभर तरी, थोडा वेळ तरी देवा आम्हाला तुझं ते विश्वरूप दर्शन दाखव ना, अशी आर्तता घेऊन येईन काहीतरी आमच्या ह्याच्यात. पण त्यांना नाही, पण तुला मी दाखवलं. बघा, हे अर्जुनाचे भाषण ऐकल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणाले, अरे हे काय, खरोखर तू विश्वरूपावरच प्रेम ठेवून मग सगुण रूपास येऊन मिळावेस. या पार्थाची या बोलासवे हे काय म्हणतले देवे, तू प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. तू प्रेम विश्वरूपाकडे ठेवून मग माझ्याकडे ये ना. अर्थात मग ये श्रीमूर्ती भेटाव्या सांडिया आयती, ते शिकवण सुभद्रापती विसरला सीमा. मी तुला सांगितले ना मागे, तिथं प्रेम ठेवून मला भेटायला ये, मला काय हरकत नाही. पण मला भेटतो विश्वरूपाच्या ठिकाणी तुझं बिलकुल प्रेम नाही. फक्त एका बाबाच्या 3.5 हाताच्या देवावर फक्त प्रेम. त्या बाबाला, एका बाबाला खुश ठेवता येतं पाहिजे तसं, पण हे सगळे बाबा आहेत यांना कसं खुश ठेवता येईल. एका बाबाला खुश ठेवता येतं. नामदेव बाबांनी एका बाबाला खुश ठेवलं होतं, पण सर्व प्राणी मात्रच भगवंत आहेत हे पटत नाही. आणि ते पटवून घेतलं पाहिजे. ते म्हणतात, अथवा मग या चतुर्भुज मूर्तीला भेटण्याकरता फक्त शरीराने जी मी तुला पूर्वी शिकवण दिली होती ती विसरलास काय. काय सांगितलं होतं? मग प्रेमच्या विश्वरूपावर ठेव, सगुण रूपाला भेटायला ये, मग या चतुर्भुज मूर्तीला भेटण्याकरता फक्त शरीराने ये आणि मन कुठे ठेव, बुद्धी कुठे ठेव. ही जी मी तुला पूर्वी शिकवण दिली होती ती विसरलास काय. अरे आंधळ्या अर्जुना, आहे का बाबाची टाप एखाद्या बोलण्याची? बाबा बोलू शकत नाही. बाबाला 2000 रुपये देऊन गप केले तुम्ही. माझ्या घरी ब्राह्मण काका आले होते, फार गरीब मनुष्य, तुमच्या शेजारचे. कधीसे बाबांकडे पित्राला गेले, माझ्या घरी आले. आल्यानंतर आमच्या घरचे म्हणले द्या. आता मी कंजूस मनुष्य, तरी 50 रुपये म्हणजे मला असं वाटलं जास्त दिले. पण ते मला म्हणतात, बाबा मी दक्षिणा घ्यायला तुमच्याकडे आलेलो नाही. नको नको. त्या माणसाने नाही हात लावला, शेवटी तिथेच ठेवले होते. जाताना मी बळच म्हणलो घ्या. कोण? साधा आहे ब्राह्मण काका. तो दिसायला साधाच आहे, पण लालची नाही ना. लोक सांगे काय ते ब्रह्मज्ञान सांगणं भागवत मध्ये वाक्य 9वा 18वा अध्याय का 11 नंबरचा श्लोक किंवा 11वा 18 नंबरचा श्लोक. ब्रह्मज्ञान लोकांना सांगतो, तैसे निरुपती शुद्ध ब्रह्मज्ञान. निज हृदयचं. त्याच्या पुढे की धन आणि मानावर पण आशा, आणि मग तिथे ब्रह्मज्ञान. तिथे कसलं ब्रह्मज्ञान? मनी धन आणि मान, तेथे कैसे ब्रह्मज्ञान? मनात धन पाहिजे, मनात आपल्याला मान पाहिजे, तिथं कसलं ब्रह्मज्ञान आलं? पण आपल्याला पण तेच बरं वाटतं आणि आपण पण त्याच
शाळेतले विद्यार्थी ना. अरे आंधळ्या अर्जुना बोलतील का बाबा? अरे आंधळ्या अर्जुना. तुकाराम महाराज तर म्हणले एकाला नाही म्हटले, अख्ख्या जगाला म्हणले तुका म्हणे कैसे. त्यावेळेला लोक म्हणले असेल काय महाराज म्हणतात, महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात आम्हाला सगळ्यांना म्हणतात. असं आपण म्हटलं पाहिजे कधी सेवेला कीर्तनाला अभंग घेतला तर म्हणायचं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात मला, गायक मंडळींना, वादकांना, तुम्हाला महाराष्ट्रातल्या ज्ञात आणि अज्ञात सर्व मान्यवर पुरुषांना म्हणतात अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून. ते तरी टाळ्या वाजवतील. काय चाल झाली. अरे मंदाडांनो, तुम्हाला आकलीचा पत्ताच नाही. चाल झाली म्हणून टाळ्या वाजवा, एकदा मृदुंगाचार्यासाठी वाजवा, टाळ्या वाजवा. कायची काय बाबा, तुकाराम महाराजांना लय चिड आली. तुका म्हणे गाढव लेखा जेथे भेटेल ते ठोका. तुका म्हणे तोच वेडान त्याचे हाणून थोबाड फोडा. आणि मारायच्याच असतील तर कोल्हापुरी नवीन चपला. तुका म्हणे आयशा नरान मोजून, जर तुमच्यात धम्मक असेल तर 11चा आकडा चांगला, 11 रुपयाची वर्गणी चांगली, 21ची चांगली, जसं शेट असेल तसा 51ची. तुका म्हणे आयशा नरान मोजून माराव्या. हे किक मारायला लागले का यांना मी म्हणलो तो स्टार्टरची गाडी घ्या बाबा. आमचं सगळं ठरलं आणि हे जाऊन तिकडून आले एजंटला भेटून आणि मला आले म्हणले आपल्याला गाडी आणायला जायची, काही बोलायचं नाही, गपचूप बसायचं. आणि यांनी घेतली किकची. मला पाहिलं म्हणले काय बोलायचं नाही, ठरलंय कोणतं. आणि मग आता मी त्यांच्याबरोबर गेलो का मला म्हणतात या कंपाऊंडला आपण जाऊ स्टेशनला. मग हे सकाळी किक मारायला लागले का मग मी मोजतो 1 2 3 4. मग मी म्हणतो 11 शुभ 11. ते म्हणतात मी मेलोय बरगाड्या, माझ्या ढिल्या झाल्या ना, हा माणूस मोजतोय. मग तसं तुका म्हणे आयशा नाराम मोजून माराव्या. आणि कळस केला हो तुकाराम महाराजांना, इतकी चीड आली. तुका म्हणे ऐसे संत जित गाडावे मातीत, ले हळू जित गाडावे, कारण ते बैरे आहेत ना, ते त्यावेळेला दुसऱ्याशी बोलत बसतील, आपल्याला चापरा बसतील नाही कळून. जित गाडावे मातीत. आणि परत नाही ऐकलं तुका म्हणे ऐसे संत, म्हणजे ज्यांनी घरी असल्याला ऐकत नसेल तर त्याला बी. जित गाडावे मातीत, जित गाडावे मातीत, जित गाडावे मातीत. काय संताप असेल. हा सात्विक संताप आहे. राग येतो ना पण चांगल्यासाठी येत असतो. अरे आंधळ्या अर्जुना, एवढा मोठा सोन्याचा पर्वत, तो तुला एवढा मोठा सोन्याचा मेरू पर्वत तो एकदा हाती लागला म्हणजे सामान्यच त्याचे महत्त्व ज्ञात नसल्यामुळे त्याचे कौतुक न वाटून लहान आहे अशी मनाची समजूत होती. ही मनाची भावनेची चूक आहे, मनाच्या भावनेची चूक आहे. मेरू पर्वत भेटलाय सोन्याचा तरी तो म्हणतो छोटा आहे घ्या. म्हणजे आणि त्याला सामान्य माणसास त्याचे महत्व ज्ञात नसल्यामुळे, हे ज्ञान मिळाले ना त्याचं महत्व लवकर कळत नाही. लय जटा घ्यावा लागतात, लय खिटी मारावं लागतात, खूप अट्टास करावा लागतो, त्यावेळेला मिळतंय. ते कळलं जातं पुरं त्याचं. ते तुकाराम महाराज म्हणतात मी आलो जन्माला उजळले भाग्य आता. जे तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता, तेच तुकाराम महाराज येतात का? हे उजळावया आलो वाटा, तेच तुकाराम महाराज येतात का? हे दुसरे आहेत? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले, हे तुकोवर आहेत. आणि हे बी तुकाराम महाराज आहेत, उजळावया आलो वाटा, तेच तुकाराम महाराज आहेत का हे आता? का काही परिवर्तन झाले? तेच नाही राहिले आता. ते तोच म्हातारा आहे. हा तो मुलगा होता ना तोच आता हा काय झालाय? म्हातारा झालाय. तोच एक आता तो कोण होता? पहिला मुलगा होता ना, आता कोण झालाय? तो परिपक्व झाले तुकाराम महाराज. म्हणतात उजळावया आलो आणि पहिले म्हणतात उजळले भाग्य. काही स्टेप आहेत की नाही, या स्टेप पर्यंत कधी जाणार? ती स्टेप गाठवायची आपल्याला.
तिथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी अट्टहास करावा लागणार. तर बाबा आम्ही जे विश्वव्यापक रूप तुला दाखवले ते अनेक तपे करून शंकरास प्राप्त होत नाही. कोणाची उंची आहे? भगवान शंकर. त्यांचा गवगाव करतात ना, त्यांना मिळालं नाही ते तुम्हाला आपल्याला मिळणारे मिळालेलं आहे, पण अजून तेवढं काय कळालेलं नाहीये. कोणाला कळालं नाही? रोज गावोगाव फिरतात, त्यांना नाही कळालं तर आपल्याला कधी कळणार आहे? पण 8 तास दिला तर कळेल. बघा, शंकराने अनेक तपे करूनही शंकरास प्राप्त नाही. 76 ह्या ओळी सुद्धा डोक्यात ऐकल्यात का नाही काय माहिती, ह्या ज्ञानेश्वरीतल्या आहेत का नाही हे सुद्धा कळायचं नाही. 76 ओळ क्रमांक बघा. तरी विश्वरूपात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभू परी न जोडे तपे करिता. अनेक तपश्चर्या तपे केलीत शंकराने, तरी त्यांना ते जोडलं नाही, ते तुला दिले. आणि किरीटी अष्टांग योग साधनासारखी संकटे आचरण करून योगी शिणतात, तरी त्यांनाही जे विश्वरूप पाहण्यास अवकाश सापडत नाही. 1400 वर्ष ज्यांनी शरीर केलं, साधा योगी होते ते, साधे योगी होते ते विश्वरूप एखाद्या तरी थोडेसे, एखादा ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे पाहावयास मिळेल असे घोकता घोकता त्या चिंतनात देवांचे आयुष्य वेळ निघून जाते. अख्खा आयुष्याचा आयुष्य निघून गेला. आम्हाला ते कळावं, ती कळावं. कोणाचं? देवांचं, शंकराचं, अष्टांगयोग साधना करणारांचं. आशारूप ओंजळ हृदयरूपी कपाळावर ठेवून अतिशय आशाबद्ध होऊन चातक पक्षी जसा मेघाची वाट पाहत आकाशाकडे बघत बसतो, त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाच्या अत्यंत उत्सुकतेने आतुर होऊन देवही आणि मनुष्यही 8ही प्रहर आम्हाला विश्वरूपाची भेट होईल का प्रश्नचिन्ह म्हणून घोकीत बसतात. पण त्यापैकी कोणी स्वप्नात देखील जे पाहिले नाही असे विश्वरूप आज प्रत्यक्ष मोठ्या आनंदाने तू पाहिलेस, त्यांना स्वप्नात सुद्धा नाही. एवढा 8 तास करू, आणि ते तुमच्या आपल्यासाठी संतांनी मोकळ्या मनाने देऊन टाकलेले. काय केलं पाहिजे आपण? ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपण रंगणार ना या संसारामध्ये. आणि रंगलो ना तरी तिकडे रंगलेलं असणार, दिसणार इकडे आणि असणार तिकडे. पाण्यातच दिसणार नाव, पण ती पाण्यात नसणार. दिसणार पाण्यात, पण पाण्यात नसणार. तशी तुम्ही मग मी वर्तत असेन संसारी जेवी जळात पद्म. ही ज्याचं त्यालाच कळतं, तिसरा काही सांगू शकत नाही. इकडं असे तिसऱ्याचं सांगू शकत नाही आपण, ज्याचं त्यालाच कळतं. असे ही विश्वरूप आज प्रत्यक्ष मोठ्या आनंदाने तू पाहिलेस. श्लोक क्रमांक 53 वाचतो. ज्याप्रमाणे तू मला पाहिले आहेस अशा प्रकारचा मी वेदांनी पाहणे शक्य नाही, तपाने नाही, दानाने नाही, व यज्ञाने किंवा पूजेनेही दिसण्यासारखा नाही. मी यज्ञ करून भेटणार नाही, दान करून नाही भेटणार, वेदाचा अभ्यास केला तरी तपाने नाही भेटणार, पूजा विधी करून सुद्धा नाही भेटणार. हे बघ अर्जुना, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास कोणत्याही साधनाचा काही उपयोग नाही. म्हणून 4 वेदांनी 6 शास्त्रासह माघार घेतली. हे धनुर्धरा, माझ्या या विश्वरूपासमोर चालत येण्यास पुष्कळ तपसमुदायही समर्थ नाहीत. ज्याप्रमाणे तू अनायासे माझे संपूर्ण विश्वरूप पाहिलेस, त्याप्रमाणे ते दाने व यज्ञ करणाराच्याही दृष्टीस पडणे कठीण आहे. आणि आपण त्यांना फसवत राहायचं. तू दान कर, यज्ञ कर, 5000 रुपये देऊन यज्ञ कर म्हणजे तुझं कल्याण होईल. कल्याण याचं नाही होत, कल्याण त्याचं होतं सांगणाराचं. असा जो मी तो एकाच उपायाने निश्चितपणे सापडतो, तो उपाय हाच की जर अंतःकरणात भक्ती आपण होऊन येऊन वरील. भक्ती कोण? भक्तीला आपण आणायला जायचं का? ती आपल्या अंतःकरणात येऊन वरलं पाहिजे. तिने आपल्याला नवरदेवाला जशी नवरी स्वतः माळ घालते वरते, मी तुम्हाला वरले, तसं भक्तीने आपल्याला वरलं पाहिजे. तिने आपल्या गळ्यात येऊन माळ घातली पाहिजे. महाराज आम्हाला तुमच्याबरोबर राहण्यात आनंद वाटतो. कोण म्हटलं पाहिजे? भक्ती म्हटली पाहिजे. आपण किती सैरभर तिच्या मागं पळालं का ती पुढं पळते, आणि आपण तिच्याकडे न बघता आपण त्या देवाकडे बघत राहिलं का ती बरोबर आपल्यात येऊन हृदयात प्रगटते. असा जो एकाच उपायाने निश्चितपणे सापडतो, तो हाच उपाय की जर अंतःकरणात भक्ती आपण होऊन येऊन वरील, ती स्वतः येऊन तिने आपल्याला वरलं, तरच माझ्या या विश्वरूपाचे दर्शन होईल. हे लक्षात ठेव.
हा अख्खा श्लोक घ्यायचा. 85 पहा. तैसा मी एकची परी आतुडे गा उधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात गा. आपल्या चित्तात आपल्याला आतून वाटलं पाहिजे, बाहेरून वरकांती काहीच उपयोगाचं नाही. 54 क्रमांक. मागचे पण कुठपर्यंत घ्यायचे सगळे घ्यायचे ते सांगितले ना. आणि जिथे तुम्हाला सांगितले याच्यातले निवडायचे तिथे प्रश्नचिन्ह करून ठेवा, म्हणजे आपल्याला कळेल का याच्यात आपल्याला पुन्हा चेक करायचं. हे शत्रूंना ताप देणारे अर्जुना, पण अशा प्रकारचा मी अनन्य भक्तीने तत्वता जाणण्यास व पाहण्यास व प्रवेश करण्यास शक्य आहे. कसं? अनन्य भक्तीने. बास, अनन्याचं व्याख्या करतात आपले कंसे बाबा. न अन्य, आता दुसरं काय नाही, बस एकच गोष्ट, आता एकच लक्ष. विधानसभा तसं एकच लक्ष, परमात्मा. आता मग त्यावेळेला अनन्य. परंतु तीच भक्ती अशी की पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडल्याशिवाय दुसरी गतीच ठाऊ नाही. बघा, वरून पडलेले पाणी कुठं पडणार आहे? त्याप्रमाणे एकनिष्ठ असेल देवाशिवाय त्याला काही पर्याय आपल्याला कोण? तू का म्हणे तुझं सोडवी ना कोणी एका चक्र पाणी वाचून या. किंवा ज्याप्रमाणे गंगा आपल्यात मिळालेली पाण्याची सर्व ओघ संपत्ती घेऊन समुद्रास मिळण्याकरता त्याचा शोध घेत जाते व एक निष्ठेने समुद्रास मिळते व समुद्रास मिळून पुन्हा एकसारखी मिळतच असते. मागील सगळ्या नद्या येऊन कोणाला मिळाल्यात? गंगेला. त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन ती स्वतः मार्ग शोधते, कुठून मार्ग भेटतोय, आणि तिला स्पीड जास्त आहे नद्यांपेक्षा. त्याला म्हणतात भक्तीचं स्पीड, झडझडणी वैलानिक. आणि मग ती समुद्राला भेटली का इकडून समुद्र, ती इथं भेटल्यावर पुन्हा 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 त्या समुद्राला ती भेटतच राहते. माझ्यापासून कुठे होतो, किती नंबर? 87 बा. किंवा ज्याप्रमाणे गंगा आपल्यात मिळालेली पाण्याची सर्व ओघ संपत्ती घेऊन समुद्रास मिळण्याकरता त्याचा शोध घेत जाते व एक निष्ठेने समुद्रास मिळते व समुद्रास मिळून पुन्हा एकसारखे मिळतच असते. तो समुद्र कसा हो नाचतो वरती त्या दिवशीचं. आणि कालचं पाहिलं ना, गाणं नव्हतं ते, नाही तर लोक म्हणतील गाणं ठेवले. गाणं नव्हतं. काय होतं सुरुवात? माईक द्या, माईक द्या. तुम्हाला येतंय, पाठ आहे तुमचं, बोला. काय होतं? नाही नाही, गात बोला, गात बोला, बोला. ओहवे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना. ओहवे ताल मिले नदी के. बघा, तो नदी बंद केलं काय? हा, बंद केलं होतं. हा, ती गंगा नाले, नदी नाले असे पळत 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 ते पळत जातात. नाले कशाला मिळायला? नदीला. नदी मिळते गंगेला, गंगा मिळते समुद्राला. समुद्र कोणाला मिळतो? समुद्र आपल्यालाच मिळतो. आपणच खेळे आपणा माझी, आपणा माझे, आपणच खेळे आपणा. ते म्हणले ती कोणाला मिळते? समुद्र कोणाला मिळतो? कोणालाच माहित नाही. आपण त्याला उत्तर देऊ शकतो, महाराज हमें पता है कोण कोणाला भेटतंय. समुद्र समुद्राला मिळत असतो, समुद्र समुद्राला मिळत असतो. बाबा म्हणले चित्रपटातल्या गाण्यांवर सुद्धा कीर्तन करता येईल. तुम्हाला जर गाणी चांगली येत असेल तर त्याच्यावर प्रवचन कीर्तन करायचं. का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादम, समुद्रा मिळे आप गंगेचे जैसे. आबासाहेब म्हणायचे एक गाणं, श्रीपाद बाबा पुढे होते तरी बोलले होते, दरीला पंढरीचा चोर, आळंदी पंढरपूरहून. आणि ते म्हटले परदेशी परदेशी जाना नाही. आबासाहेब देशमुख. ते बाबा महाराज सातारकर गेले ना काल, त्याच्या अगोदर वर्ष 2 वर्ष कोण गेलेत? आबा महाराज सातारकर. ते असे म्हणायचे, हे परदेशी परमात्म्या आलायस ना तर मला सोडून जाऊ नको. अजून मला बरंच करायचंय, पोरांची लग्न यावं सगळं करायचं, तू लगेच सोडून जाऊ नको, मला थांब जरा थोडे दिवस, आहे का नाही? श्लोक क्रमांक किती? ओळी क्रमांक किती? 87. पानपलटी झालं. हा बघा,
किंवा ज्याप्रमाणे गंगा आपल्यात मिळालेली पाण्याची सर्व ओघ संपत्ती घेऊन समुद्रास मिळण्याकरता त्याचा शोध घेत घेत जाते व एकनिष्ठेने समुद्रास मिळते व समुद्रास मिळून पुन्हा एकसारखी मिळतच असते, त्याप्रमाणे मजविषयी सर्व भावांनी भरलेले असे जो अनावर एकसारखे प्रेम धरतो बघा, देव काय म्हणतात, त्या गंगासारखी मिळतच असते त्याप्रमाणे मजविषयी सर्व भावांनी, म्हणजे 7-8 भाऊ असतील एकत्र कुटुंब खाटल्यातले तर त्यांनी, आहे की नाही? हे हसताना सुद्धा लाजून इकडं बघून हसतात, आहे का नाही? तेवढं तुम्ही मी कधी लाजत नाही तेवढं आम्ही लाजतो, आहे का नाही? त्याप्रमाणे मजविषयी सर्व भावांनी भरलेले असे जो अनावर एकसारखे प्रेम धरतो, सुख घडोघडी वाढू लागते प्रेम, तो माझ्यामध्ये प्रवेश करून मद्रूपच होतो माझ्यामध्ये मिळून, जशी गंगा समुद्रात मिळून समुद्र रूपच होते तसा तो माझ्यामध्ये प्रवेश करून मद्रूपच होतो. आणि ज्याप्रमाणे क्षीर समुद्र हा काठाशी व मध्यभागी एक सारखाच दुधमय व गोड असतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच व्याप्त आहे. बघा, क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र, मध्यभागी बी दूध आणि कडेला सुद्धा सगळीकडे दूध, तसा मी सगळीकडं सगळ्यांमध्ये सारखाच आहे, शत्रू मित्र सगळ्यांमध्ये. त्याचप्रमाणे माझ्यापासून तो थेट मुंगीपर्यंत किंबहुना स्थावर जंगम प्राणी मात्राच्या ठिकाणी ज्यांना भजन करण्यास माझ्या वाचून निराळा द्वैत भावच उरत नाही. म्हणजे ते कृष्णाला पाहून जसं भजन करतात तसं मुंगीला पण पाहून कृष्ण समजतात, गाईला पाहून कृष्ण समजतात, तसं म्हशीला बघून बी काय समजतात ते कृष्ण. सगळ्यांमध्ये त्यांना द्वैत भावच नाही, जो भेटेल त्याला काय समजतात ते श्रीकृष्ण स्वरूप आहे. अशी ज्याची भक्ती आहे, अशी चित्तवृत्ती होते, त्याच वेळेस माझ्या सर्व व्यापक विश्वरूपाचे ज्ञान होते. सतत असं सगळ्या बाजूने जिकडं पाहावं तिकडे चतुर्भुज गोपाळू असं जेव्हा होणार त्याच वेळेस माझ्या सर्व व्यापक विश्वरूपाचे ज्ञान होते. आणि असे ज्ञान झाले म्हणजे अर्थादर्शनही होते. दिसत नाही दिसणार, कारण पहिलेच म्हणले अरे आंधळ्या अर्जुना, तर तिथं अर्जुन काढून ज्यांनी दिसत नाही त्यांनी त्याचं नाव आपल्या मनाने लिहून टाकायचं, आहे की नाही? तयाची क्षणासवे एकविध मी जाणावे, जाणलिया तरी स्वभावे द्रष्टही होय, तसा दृष्टोत्पत्तीला सुद्धा येणार. जसे घर्षणाने लाकडापासून अग्नी उत्पन्न होऊन लाकूड पेटल्यावर लाकूड हे नाव नाहीसे होऊन तेच मूर्तिमंत अग्नी बनते, तद्वत तो भक्त न राहता देव बनतो. किंवा जोपर्यंत सूर्य उगवला नाही तोपर्यंत गगन अंधाराने भरलेले असते, मग तो सूर्य उगवल्यावर जसे ते आकाश सर्वत्र प्रकाशमय होऊन जाते, त्याप्रमाणे माझा साक्षात्कार झाला म्हणजे अहंकाराची येरझार अविलंबे करून सदाचित संपते व अहंकार नाहीसा झाल्यावर मी सर्वत्र श्रीहरीच पाहत आहे असा द्रष्टा भावात्मक द्वैतही निशेषता जाते. म्हणजे मी देवाला पाहतोय हा भाव सुद्धा कमी दर्जाचा आहे. मी देवाला पाहतोय तेव्हा तू कोण असतो? देह असतो, वेगळा जीव असतो. पण आता मी देवरूप झालो, सगळं ते द्वैत भाव निघून गेले. त्याप्रमाणे माझा साक्षात्कार झाला म्हणजे अहंकाराची येरझार संपते. अहंकार मी शरीर आहे असं संपलं जातं. अविलंबे करून सदाचीच संपते, पुन्हा परत माघारी येत नाही. आणि अहंकार नाहीसा झाल्यावर मग द्वैत सुद्धा निघून जाते. बघा, मी व तो हे सर्व विश्व असा भेद निरंतरचा जाऊन केवळ सर्वत्र मीच म्हणजे एकम द्वितीय परमात्म तत्वच स्वभावता उर्वरित राहते. किंबहुना तो जीव ऐक्यबोधाने माझ्याशी समरस होतो, एक होऊन जातो. मग मी व तो हे विश्व असा भेद, मी भगवान, तो भक्त आणि हे विश्व, हे 3 भाग निघून जातात. मी व तो व हे विश्व असा भेद निरंतरचा कायमचा जाऊन केवळ सर्वत्र मीच म्हणजे एकम द्वितीय परमात्म तत्वच स्वभावता उर्वरित राहते. म्हणजे जगामध्ये फक्त काय दिसतं? त्याला
ब्रह्मच दिसतं. आणि त्याच्यासह आपणासीत ये भूते आशिषी माझ्या स्वरूपी अखंडित देखशी. हा कैसा समरस तैसा समरस झालो मी माझे हरपलो तुझं माधी हरपलो. हा कर्पुराचे मेळे काय अग्नी कर्पुराची मेळी काय उजळी का उरली का जळी. कापूर टाकल्याबरोबर काय झालं तो अग्निरूप झाला. तसा तुका म्हणे होती तुझी माझी जोडी. बघा त्या अग्नीची कापुराची एक जोडी होऊन जाते. आता कापूर नाही राहिला, कापूर राहिला नाही. तसा भक्त नाही राहिला. ओवाळीत आरती अशी आरती झाली का? अशी आरती फक्त सद्गुरु कृपेने होती. काय निवृत्ती दादांबद्दल आरती. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. श्री गुरु भेटले तेने धरियले करी. पश्चिमी चालविले आत्मस्थिती निर्धारी. हा पश्चिम मार्ग इथे घेऊन गेले. त्रिकुट शिखरी गा नांदे बाबा देखली पंढरी. ते सुख काय वाचे बोलता नाही. आरतीचे नेहमीचे आरतीचे गुन्हे गेले मी तू पण माझे. आरती करता 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 माझच गेलं आणि देवा तुझं पण गेलं आणि आम्ही एक रूप झालो. एक तारी संगी एक रूप झालो. एक तारी संगी एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. आंघोळ केली मोह माया सारी उगाळून प्यालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. एक तारी भजन तसंच आहे. या भजनाची वरची आहे ती रात्रीच असतं बरं का. यांचा जागर झाल्यावर त्याचं एकट्याचं चालू राहतं. एकट्याच एक तारी भजन. तुम्हाला झोप नाही लागणार. ते तुम्हाला झोप नाही लागणार म्हणजे अज्ञानाची झोप नाही लागून देणार. ज्ञान दशेवर घेऊन येणार. असे झाले. काय प्रमाणे हे आपण अनुभवलं ना. आपलं भाग्य आहे. धन्य भाग्य फळले भाग्य माझे. धन्य झालो संसारी. धन्य झालो मी. धन्य झालो आता यासी 100% संदेह नाही. काही शंकाच राहिली नाही. धन्य झालो संसार आम्ही देखिली पंढरी. न पडेची बाही काळाचे हाती. आता मला धरून नेणार नाही काळ. आणि पहिलं मात्र उचलून गाडी टाका म्हणले असते. मग विश्वासहित पहा. मग मी सर्वत्र श्रीहरीच पाहताय असे द्रष्टा भावात्मक द्वैते निशेषतया जाते. मग विश्वासहित देहांकार नाहीसा झाल्यावर विश्वाचा पण तोही देहांकार संपला आणि हाही देहांकार संपला. मी व तो हे सर्व विश्वासा भेद निरंतरचा जाऊन सर्वत्र मीच म्हणजे एकम द्वितीय परमात्म तत्वच स्वभावता उर्वरित राहते. किंबहुना तो जीव ऐक्यबोधाने समरस होतो. हे सगळा श्लोक घ्यायचा. श्लोक क्रमांक 55. हे अर्जुना जो माझ्यासाठी कर्म करणारा मी ज्याची परमगती आहे असा माझा भक्त कोणामध्येही आसक्ती न ठेवणारा सर्व भूतांमध्ये वैररहित असतो तो मला प्राप्त होतो. कोण? निर्वैर व्हावे सर्व भूतासवी साधन बर्वे हेची एक. तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो सीन येणे विन व्हा. तुमचं परमार्थिक बोलणं सगळे बडबडत येईल तरीच अंगीकार करील नारायण. कधी? काय वाक्य होतं सुरुवात? निर्वैर व्हावे सर्वभूतातून. कोणाचाही अंतकरणात राग नाही पाहिजे. ही स्थिती चांगली आपली. लुटले तरी चालेल जगाने. आप लुट गए हम. निर्वैर व्हावे सर्वभूताने तरीच अंगीकार करील नारायण.
साधन बरवे हिची एक, तरीच करील अंगीकार नारायण. बडबड तो सिने. सगळ्यांबद्दल द्वेषभाव गेला पाहिजे, प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे. तोच मला येऊन भेटतो. जो मलाच एकट्याला स्वतः केलेली सर्व कर्तव्य कर्मे अर्पण करतो व ज्याला जगात माझ्या वाचून दुसरे काही आवडत नाही. आपल्याला आवडते का दुसरं काय? अजून देव सोडून आवडते का काय बाबा? अजून आता तुमची दशा म्हणजे आमचं संपलाच विषय. सर्व नाही आवड, एकला आवडशी तुची एक. नावडे वैकुंठ शेषाचे सदन, शेषाचे शयन, वैकुंठ सदन, वैष्णव सदन आवडशी. वैष्णवांच्या घरी जायचं, बळ जायचं. ते आपल्या कांडे म्हणलं तरी जायचं, त्यांनी आपल्याला डावललं तरी जायचं, बळ खेटायला जायचं त्यांना. आणि पाहुण्यांना बळ खेटायला जायचं नाही तर घोंगडं काहीतरी गळ्यात पडणार. आता आपण दोन्हीकडून हुशार आहे, दोन्हीकडे जात नाही खेटायला आपण, म्हणजे पुरे सेफ. इकडे गेलो बाबा काही लचंडा गेलं, तिकडे गेलो पाहुणे, कारण बाबा बी तसलेच पाहुण्यांसारखी लचंड देणारी. शिंदे आले काय? शिंदेला पावती पुस्तक दे एक, गायकवाड मामाला पावती पुस्तक दे एक अख्खं. एक पावती नाही गायकवाड मामाची. मामाला लावलं का आम्हाला? ज्याचे ऐहिक व पारलौकिक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलेलो आहे. आपला व्यवहार सुद्धा परमार्थच आहे असं आपल्या डोक्यात कधी बसायचं राम जाणे. कारण अजून आपण त्याला काय समजतो? व्यवहार समजतो. ज्याचे ऐहिक या जगातले व पारलौकिक सर्व केवळ मीच एक होऊन राहिलेले आहे. ज्याने मलाच म्हणजे मतप्राप्तीलाच जीवनाचे फल असे मानले आहे. बस ईश्वराच्यासाठी जीवन समर्पण करायचं, हेच ज्याचं ध्येय आहे. आपण जर एखाद्या म्हणलो काय रे बरेच दिवस दिसला नाही, तो म्हणतो एवढंच काम आहे का मला? नाही, तुला अजून लय काम आहेत. तुला अजून गाढवासारखा बोजा डोंगरावर घेऊन जायचं आहे. कारण तिथं काय जात नाही, डंपर जात नाही. म्हणून वर सिमेंटच्या गोण्या कोण जाणारे घेऊन. परत तुला मेंढपाळांची घोडी व्हायचे, त्यांची ती कचाकडी वगैरे बारकं शांबळं पोरगं त्याच्यावर बसून फिरवायचंय तुला. अजून तुला लई काम आहे, त्यामुळे तुला एवढंच काम राहिलेलं नाही. अजून तेवढी कर्म घे. जो प्राणी मात्र काय बाबा, आपण आळंदीला होतं, कशी ती पोरं होती जेवायला बसायची, तर त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडा नाही. ते गुरुजींना आपण शाळेत जसं घाबरायचं तशी, आताचं नाही कोण गुरुजींना घाबरत तेव्हा. आणि जेवायला बसले तर पहिली ताटली आली का पहिला भात नाही येत तिकडं, पहिली डाळ. आणि ती डाळा खेत आठभर पळत बसते. आणि वरून भात पडला का तीच आपला ओढून घेतो तो त्याच्या मनानेच. कोण? भातच ओढून घेतो डाळीला आणि खाऊन जातात. पण काय त्यांचा आनंद, निराग असा आनंद त्यांच्या. आम्ही तिघजण, काका मी आमची पांढरी झाली. ते म्हणले ही आता वैतागून आपल्यात आलीत. ती पोरं 15-16 वर्षाची. ही म्हणली ही वैतागलेली घर आहे का आपल्याकडे आलीत आता. ज्याने मलाच म्हणजे मतप्राप्तीला जीवनाचे फल मानले आहे असे जो प्राणी मात्र हे नाव विसरला, ही माणसं, ही प्राणी मात्र, ही वृक्षवल्ली, हे नाव विसरला, तो काय समजायला लागला? सगळं भगवंत स्वरूप आहे. अब्रह्मापर्यंत जेव्हा पाणी होतं तेव्हा गंगा नदी कुठे शोधायला जायची? आणि 7 सागर संपलं सगळं. प्राणी मात्र हे नाव विसरला, कारण मलाच सर्वत्र पाहतो म्हणून भूते माझ्यापासून वेगळे आहेत ही भाषा तो जाणत नाही. त्यामुळे सर्वांशी निर्वैर होऊन निर्मत्सर होऊन जगातील जी जी वस्तू दृष्टीस पडेल तीत व्याप्त असणाऱ्या सर्वेश्वरास भजतो. जी व्यक्ती भेटेल तो दंडवत स्वामी कसे गाढवाच्या पाया पडायचे, मेलेल्या जी जी वस्तू दृष्टीपत्तीला येईल ती व्याप्त असणाऱ्या सर्वेश्वरास तो भजतो. हे पांडवा, ज्याप्रमाणे ज्या वेळेस त्याचे कप पित्त वातात्मक हे शरीर पडते त्यावेळेस तो मद्रूप होऊन राहतो. असा जो बघतोय तो नंतर त्याचं शरीर एक दिवशी तो ठेवणार, पण ठेवणार तेव्हा तो मला येऊन मिळतो, कारण तो पहिलाच मिळालेला असतो. संजय म्हणतो, हे धृतराष्ट्रा, त्याच्या उदरात, ज्याच्या उदरात हे सर्व जग भरून राहिल्याने उदर मोठे झाले आहे, अशा त्या श्रीकृष्ण भगवानाने करुणा रसयुक्त म्हणजे रसाळवाणीने असे भाषण केले.
त्यानंतर आनंदरूपी संपत्तीने श्रीमान व सर्व जगात श्रीकृष्ण स्वरूपाची भक्ती करण्यात चतुर असा जो अर्जुन, त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तात विचारदृष्ट्या नीट निहाळून पाहिल्या, परंतु त्यास विश्वरूपापेक्षा एकदेशीय सगुण श्रीकृष्ण मूर्तीत विशेष लाभ आहे असे मानले. 700ला स्टॉप करायचा हा श्लोक. झाली काय? हां, तो 8व्या अध्यायात नाही. किती नंबर वाचली आता? 98 वाचली. 98. ऐसा जो बघतोय ते तर मीच ओंठ आहे पांडवगा. झाली ना 99 आपली, वाचली ना. याप्रमाणे ज्यावेळेस त्याची कप पित्त वातात्मक शरीर पडते त्यावेळेस तो मद्रूप होऊन राहतो. संजय म्हणतो, धृतराष्ट्रा, ज्याच्या उदरात हे सर्व जग भरून राहिल्याने ते उदर मोठे झाले, अशा त्या श्रीकृष्ण भगवानाने करुणायुक्त म्हणजे रसाळवाणीने असे भाषण केले. त्यानंतर आनंदरूप संपत्तीने श्रीमान व सर्व जगतात कृष्ण स्वरूपाची भक्ती करण्यात चतुर असा जो अर्जुन, त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तात विचारदृष्ट्या नीट निहाळून पाहिल्या, परंतु त्यात विश्वरूपापेक्षा एकदिशीय सगुण कृष्ण मूर्तीत विशेष लाभ आहे असे मानले. पण अर्जुनाच्या समजुतीस श्रीकृष्णाने मान दिलाच नाही. आता तो बोललाय ना, अर्जुन बोललाय देवाच्या सगुण रूपावर, ठीक आहे म्हणले, पण अंतःकरणापासून सांगितलं नाही तुझं हे बरोबर नाही, पण तुझी समजूत काढण्यासाठी 12व्या अध्यायात तुला सांगतो काही गोष्टी. पण अर्जुनाच्या समजुतीस कृष्णाने मान दिलाच नाही, कारण व्यापक रूपापेक्षा एकदिशीय रूप श्रेष्ठ वा खरे नव्हे असे देव म्हणाले. 3 पर्यंत कंटिन्यू चालू राहू द्या. हे सिद्ध करण्याकरता श्रीकृष्णाने 1-2 चांगले दाखले देऊन दृष्टांतासह युक्तिवाद केले. ते युक्तिवाद ऐकून अर्जुन आपल्या मनात असे म्हणू लागला की या दोन्ही रूपात चांगले रूप कोणते हे देवालाच यापुढे विचारावे. याप्रमाणे मनात विचार करून आता यापुढे तो कशा चांगल्या रीतीने श्रीकृष्णास प्रश्न करेल ती कथा पुढे आहे, ती ऐका. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, जी गोष्ट सुलभ आहे अशा ओवी प्रबद्धात विनोदाने सांगितली जाईल ती आनंदयुक्त अंतःकरणाने ऐका. सर्वेश्वर विषयक असलेल्या सद्भावाची ओंजळ करून त्यात ओवीरूप मोकळी फुले भरून घालून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर मी समर्पण केली. 11व्या अध्यायाला इथे निरोप दिला. मग 12व्या अध्यायाची स्टार्ट कशी सांगितलेली आहे, त्याने दोन्ही पाहिल्या. हा म्हणतो मला सगुणच भक्ती पाहिजे, निर्गुणात मला काय म्हणजे निर्गुण हा शब्द नाही, व्यापकात मला काही जमणार नाही, त्यामुळं मला तुझं चतुर्भुज रूप बरं वाटते. तर मग आता याविषयी आपण देवाला प्रश्न करूया असा विचार करून 12व्या अध्यायाची निर्मिती याच्यात झाली. पण शेवटपर्यंत देवाने काय त्याचं ते म्हणणं मान्य केलं नाही. ते 11व्या अध्यायाला आपण निरोप देतोय आणि आता आपण 12व्या अध्यायात पदार्पण करू. आपल्याकडे 25 मिनटं आहेत, 20 मिनटं तर नक्की आहेत आपली हक्काची. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 12वा, नाव या अध्यायाचं भक्तियोग, अध्याय 12वा. सुरुवात करतोय आपण. हे शुद्ध सद्गुरु कृपा दृष्टी माते, तुझा जय जयकार असो, कारण तू निर्मल, उदार व निरंतर आनंदाचा वर्षाव करण्याविषयी प्रसिद्ध आहेस. बघा, ही गुरुस्तवन आहे ना, हे सगळे आध्यात्मिक गोष्टी त्याच्यात प्रतिपादन करतात. इथे माऊलींना थोडा वाव भेटलाय आपलं मत व्यक्त करण्याचा. आणि नाथबाबांचं भागवत त्याच्यामध्ये सुद्धा जेवढे पण गुरुच्या बद्दलचे महात्म्य सांगणारे ओव्या आहेत ना, त्याच्यात टोटल आध्यात्मिक. हे शुद्ध सद्गुरु कृपा दृष्टी माते, सद्गुरूबद्दल नाही, नुसते दृष्टीबद्दल ते म्हणतात. सद्गुरूला कृपा दृष्टी माते, तुझी कृपा असणाऱ्या दृष्टी माते तुझा जय जयकार असो, कारण तू निर्मल आहेस, मळ नाहीये, अहंकाराचा देहबुद्धीचा मळ नाही, उदार आहात, निरंतर आनंदाचा वर्षाव करण्याविषयी प्रसिद्ध आहात. एखाद्या महात्म्याला आपण बघितलं ना, त्यांचं जर आपल्याला वाटलं याच्यामध्ये काय, त्यांची दृष्टीत पाहायचं फक्त, ती प्रेममय दृष्टी आहे पूर्ण. ती आपण काय म्हणतात, ते डोळे काय कसे म्हणतात आपण, निरागस्त असतात पण असे पाणीदार, हा, प्रेमाने पाझरणारे डोळे. गायीची बघा दृष्टी कशी असते, गायीची तशी असते. निरंतर आनंदाचा वर्षाव करण्याविषयी प्रसिद्ध आहेस. हे गुरुकृपा दृष्टे, विषयरूप सर्पाने मिठी मारल्यावर, दंश केल्यावर
मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष काही केल्या जात नाही, पण तुझ्या योगाने उतरते. कशाने? दृष्टीने. आपल्याला विष चढलं होतं कोणतं? हे जगत कराय, मी कराय, माझा आम आणि ममतेचं हे विष त्यांच्या दृष्टिक्षेपात आलं. तिथंच आपलं गलित गात्र करून टाकली, शक्ती आपली कमी करून टाकली. ज्याच्यावर कृपा प्रसाद रूपी पाण्याच्या लाटांचा पूर आला, म्हणजे संसार ताप पोळणार. कोणाला पोळणार? त्या दृष्टीची, त्या संतांच्या दृष्टीची प्रसाद रूपी पाण्याच्या लाटांचा पूर आला का संसार ताप, त्रिविध ताप कोणाला पोळू शकतो? त्रिविध तापाची झाली बोळवण. किंवा शोक तरी त्यास कसा जाळू शकेल? हे स्नेहाळे, तुझ्या कृपेपासून सेवकाला योग सुखाचा म्हणजे समाधी सुखाचा सोहळा लाभतो. पा अशी जर सद्गुरू भेटले ना, असा जर अनन्य शिष्य भेटला तर त्याच्या कृपेपासून सेवकाला योग सुखाचा समाधी सुखाचा सोहळा लाभतो. त्याला समाधीचा आनंद भेटतो त्यांच्या नुसत्या स्नेहाने. व मी ब्रह्मरूप आहे अशा बोधाची जी सेवकाची हौस तीही तू पूर्ण करतोस. बघा काय झालेले ते आपल्या जीवनात उतरलेले. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोम सिद्धीचे लळे पाळसी तू. त्याला सोम मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशा बोधावर घेऊन जातात तुम्ही. भक्ताला तू आपल्या आधार शक्तीच्या अंकावर कौतुकाने बसवून वाढवतेस आणि त्यास हृदयरूपी पाळण्यात घालून आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस. बघा त्याला अंतकरण त्याचं आल्हाददायी करतो. त्याला आधार शक्ती पाठीमागून मी आहे आधार शक्तीच्या कौतुकाने बसवून वाढवतोस आणि त्याच हृदयरूपी आकाशाच्या पाळण्यात घालून आपल्या उपदेशाने निजवून झोके देतो. त्याच्या हृदयाचा पण हा ठाव घेतो किंवा त्याला याच्या हृदयात घेऊन झोका देतो. त्या भक्ताला तो ती कृपा मूर्ती माऊली आपल्या हृदयात ठेवते आणि तिथे त्याला आत्मनंदाचे झोके देते. आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस. ब्रह्मैक्य ज्ञान प्रकाश रूप आत्मज्योतीने ओवाळणी करून त्यास मन आणि पवन याची खेळणी देतेस. वा, ब्रह्मैक्य ज्ञान प्रकाश रूप आत्मज्योतीने ओवाळणी करून कोण? त्यास मन पवन रूपी खेळणी देते. कोण ओवाळणी करतय? गुरुजी. कोणाची? शिष्याची. ओवाळणी करून कोणत्या ज्योतीने ओवाळणी करतो? आत्मज्योतीने. आपण हा दिवा लावतो ना, त्या आत्म्याच्या ज्योतीने त्याला पाहतात आणि अंतकरणातून त्याला ओवाळतात. त्यास मन आणि पवनाची खेळणी देतात. नामचिंतनाने कोंड कोंडून धरिले जीव, प्राणाची गती वाढते आणि मनाचं खेळणं देऊन पवनाची खेळणी देऊन त्याला मन पवन याचे अधीन करून देतेस. त्याच्या अधीन मन आणि पवन त्याच्या हातात पाव देते. बघा, मन आवरत नाही ना, पण मन खेळायला देते त्याला. पवन कोणाला आवरण्याजोग आहे त्याचं खेळणं देते. आपली आई जशी खुळखुळा देते ना तशी. आणि सेवकाकडून आत्मसुखाची बाळलेणी लेववितेस. त्याच्या अंगावर अलंकार, आत्मसुखाचे अलंकार, सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भय लुल्लत असे. ते नाही का कानात बाळ्या बिळ्या घालतात तसं. 17वी जीवन कलारूपी अमृतपान देऊन हंस सोहम सोहम असा अखंड अनाहत ध्वनीचे गाणे गातेस. तू सोहमेस, तू सोहमेस, तू सोहमेस. बाळाला पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा सोम. मुक्ताबाईंनी चांगदेवाला ओंकाराच्या पाळण्यात टाकलं. नाही, कोणत्या पाळण्यात टाकलं? आणि प्रणवाची दोरी केली आणि सोमच्या पाळण्यात टाकून प्रणवाची दोरी देऊन त्याचं गाणं गाते. आणि त्या बाळकाचं नाव टाकलं पाळण्यात टाकताना वटेश्वर, आणि त्याला सोमच्या पाळण्यात देऊन ओंकार रूपी रश्मीने झोके देते. असे झोके देते. ब्रह्मैक्य ज्ञानरूप प्रकाशरूप आत्मज्योतीने ओवाळणी करून त्यास मन आणि पवन खेळणे देऊन मन आणि पवन त्याच्या अधीन करून देते. आणि सेवकाकडून आत्मसुखाची बाळ लेणी जीवते. 17वी जीवनकळा अमृतपान देऊन 17वी जीवनकळा आत्मतत्व देऊन टाकते त्याला. हंस सोहम अशा अखंड अनाहत ध्वनीचे गाणे गातेस
व समाधी सुखाच्या बोधाने त्याची समजूत घालून स्वस्वरूपी निजवतेस. त्याला झोपी लावते म्हणजे समाधीचं सुख देते. झोप बाळा, तुझं काम झालं, झोप बाळा, तुझं काम झालं. म्हणून तू साधकाची माऊली आहेस. तुझ्या चराचराच्या ठिकाणी, तुझ्या चरणाच्या ठिकाणी सर्व सिद्ध विद्या पिकतात. तू साधकाची आई आहेस आणि त्यांच्या चरणाजवळ सगळ्या विद्या पिकल्या जातात. म्हणजे आपल्याला कळलं जातं तू सर्व विद्या निधी असून तुझ्या आश्रयाने सर्व विद्या फलीभूत होतात. तू त्याचा निधी आहे, तुझ्याकडून त्या विद्या फळाला येतात, मिळतात. याकरता मी तुझा आश्रय सोडीत नाही, मी तुला सोडणार नाही. हे सद्गुरु कृपा दृष्टे, तुझी ज्याच्यावर दया होते तो सर्व विद्यारूपी सृष्टीचा उत्पन्न करता होतो. त्यांच्या डोक्यात बसला की तो सगळ्या विद्यांचा राजा होतो, तो विद्येचा उत्पत्ती करता होतो. विद्येवर त्याचं प्रभुत्व राहतं, कारण तो तिचा कोण होतो, करता होतो. म्हणून हे श्रीमान अंबे, तू आपल्या सेवकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी कल्पलताच आहेस. तर आता हे माते, या गीतेचा अर्थ सांगण्याची तुम्हाला आज्ञा दे. माते, माझा हा ग्रंथ नवरसाचे सागराने परिपूर्ण कर. उचित अशा अलंकार रत्नाचे आगर होऊन दे व भावार्थाचे उंच विशाल असे पर्वत निर्माण कर. म्हणजे माझ्यातून ती बोध मला प्रतिपादन करता यावी अशी तू शक्ती दे. श्रोत्यांचं समाधान होईल. या टीका लिहिण्यास देश भाषारूपी जमिनीत साहित्य सोन्याची खाण उघडून सारासार विचाररूपी वेलीची दाट भरपूर लावणी कर. म्हणजे याच्यामध्ये मी जे करतोय त्याच्यामध्ये तुझा कृपा राहू दे, म्हणजे ते चांगलं फलद्रुप्तीला येईल. त्यात तत्वबोध होणाऱ्या संवादरूपी फळाचे ठेवे, मार्मिक सिद्धांताचे सतत राहणारे असे पुष्कळ बगीचे लाववीत तू कर. असं सगळ्या गोष्टी मी जे निर्माण केले काम करायला, टीका करायला गीतेचं, पण त्याच्यामध्ये सगळे रसालंकार, फळं फुलं, चांगली बगीचे लाव फलतृप्तीला. म्हणजे मला जे सांगायचं ते अस्तित्वात चांगलं प्रतिपादन करता येईल असं निर्माण कर. अजून एक सामर्थ्य दे मला. हां, मी एवढा चांगला बगीचा केलाय तर तुम्ही एक मला साह्य द्या. जर याच्यात हिंस्र जनावरं घुसली, यांच्या नादी लागू नका, यांचं काही खरं नाही, यांचं वेगळंच आहे, तर त्यांना दांडक्याने फटकवण्यासाठी माझ्यामध्ये शक्तीसुद्धा द्या. त्यातही पाखंडरूपी दरडी व वितंडवादरूपी आडवाटा मोडून कुतर्करूपी दुष्ट हिंसक जनावरे हाकून देऊन नाही तशी करावीत. म्हणजे माझ्या वक्तृत्वात तसं येऊ दे. कुतर्करूपी हिंस्र जनावरं, वितंडवाद घालणारी, पाखंडी, त्यांना हुसकून लावण्यामध्ये माझ्यामध्ये वक्तृत्वामध्ये ती भर घाल. हाकून देऊन नाही तशी करावीत जनावरे, नाही तशी करावीत. हा, नाही तशी करावी, परत ती आलीच नाही पाहिजे. आता आपल्या बगीचेमध्ये, रानामध्ये, पिकामध्ये जर जनावरं आली तर त्यांना आपण असं म्हणायचं, जय हरी बाजूला हो, जय हरी बाजूला हो. म्हणजे ते असं आपल्याला शिंगाने उचलून बाजूला करीन. मग काय करावं लागेल, त्याला चांगलं दांडकच घेऊन फटकून बाहेर काढावं लागेल. तर आणि असं फटकवायचं का ते परत तिकडं आलं नाही पाहिजे असं तुम्ही म्हणता. मला श्रीकृष्णाचे गुण वर्णनात समर्थ व उद्युक्त कर व नेहमी श्रोत्यांना सर्वनरूपी राज्यावर बसीव. मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्येचा इतका सुकाळ कर की सर्व लोकांनी सुखाच्याच देण्या घेण्याचा व्यवहार करावा. बघा काय भावना आहेत. हे सद्गुरु कृपा दृष्टी माये, तू आपल्या कृपारूपी पदराने मला नेहमी पांघरून घालशील. तर आता याप्रमाणे ग्रंथ निरूपणामध्ये हे सर्वही मी उत्पन्न करील. तुमची जर आपल्या कृपा असते तर आपण काय कोणते मोठं काम करू शकतो. एवढी विनंती ऐकल्याबरोबर श्री गुरु निवृत्तीनाथांनी कृपादृष्टीने श्री ज्ञानेश्वरांकडे अवलोकन करून सांगितले की तू आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर, फार बोलू नकोस. का तर गुरुचं वर्णन करायला लागले तर गुरु म्हणले फार वर्णन करू नको, तुझं काम कर. आता गुरु असले तर ते म्हणले असते ते काम राहू दे, पण आता चाललंय ते कंटिन्यू चालू ठेव. का माझं तू वर्णन करतोय की नाही.
तेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराज मर्यादा दर्शक जी जी शब्द म्हणून आपण ही आज्ञा करून मला महाप्रसादच दिला आहे, त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. आता मी गीता ग्रंथाचे निरूपण करतो, इकडे लक्ष देण्याची कृपा करावी अशी त्यांनी श्रोत्यास प्रार्थना केली. श्लोक क्रमांक 1 वाचतोय. श्री भगवान उवाच. 11व्या अध्यायाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे अहोरात्र भगवत कर्माधिकात युक्त होऊन जे मंद व मध्यम भक्त तुला भासतात, तुझे ध्यान करतात, आणि जे भक्त अव्यक्त ब्रह्माची उपासना भक्ती ध्यान करतात, त्या दोन प्रकारच्या भक्तातील अधिक योग व्यक्ती कोण, त्यातील अधिक श्रेष्ठ भक्त कोण. प्रश्न बी कसा केला अर्जुनाने बघा. 11व्या अध्यायाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे अहोरात्र भगवत कर्माधिकात युक्त होऊन जे मंद व मध्यम भक्त तुला भसतात, तुझे ध्यान करतात, आणि जे भक्त अव्यक्त ब्रह्माची उपासना भक्ती ध्यान करतात, त्या दोन प्रकारच्या भक्तातील अधिक योग्यतेचे पाहिजे होतं. कोण, त्यातील अधिक श्रेष्ठ भक्त कोण. 1 नंबर वाचा बाबा. त्याच्यात मंदन मध्यम नाही का? साखरे बाबांचं बरोबरच आहे. सततयुक्ता भक्तशा परिवस्थित. आता सकलवीर शिरोमणी सोमवंशाचा विजय ध्वज व पंडूर राजाचा मुलगा जो अर्जुन तो बोलता झाला. हे श्रीकृष्णा ऐकले का? प्रश्नचिन्ह. तुम्ही जे मला विश्वरूप दाखवले ते अत्यंत अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तास भीती उत्पन्न झाली, आणि मला तुमच्या या सगुण मूर्तीची सवय असल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली. तोच देवा, आपण तेथे प्रेम ठेवू नको हो असे बजावून माझा निषेध केलास. जरी तुम्ही म्हणले मला ते मी आवडलं, तर तुम्ही म्हणले तिथं नको प्रेम ठेवू, म्हणजे माझं काय अवैर केला. तरी व्यक्त व अव्यक्त या दोन रूपांनी निसंशय तुम्हीच आहात. सगुण भक्तीने युक्त सगुण रूपाची व योगाने निर्गुण सगुण भक्तीने व्यक्त सगुण रूपाची व योगाने निर्गुण उपासने अव्यक्त म्हणजे निर्गुण रूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठ नायका, हे श्रीकृष्णा, तुमची प्राप्ती करून घेण्याकरता भक्ती व योग या वाटा असून त्यातील भक्त व अव्यक्त रूप या वाटा असून त्यातील व्यक्त व अव्यक्त रूप तुझ्या स्वरूप प्राप्तीचे हे दोन उंबरे आहेत. हे पहा, 100 भार वजनाच्या सोन्याच्या लगडीस जो कस असतो, तोच कस त्या लगडीतील थोडे सोने निराळे करून त्यास लावला तरी लागतो. बघा कसं तो आयडियाने करतोय. अख्खं सोनं लगड आणि थोडा भाग असला तरी सोनं. म्हणून व्यापक आणि एकदिशीय रूपाची योग्यता अगदी सारखीच आहे असं कोण म्हणतंय? अर्जुन वाच्य. अर्जुन वाच्य म्हणतो त्याच्यावर नाही जास्त बोलायचंय तुम्हाला, त्याचं श्रीकृष्ण काय म्हणतात त्याच्यावर बोलायचं आहे की नाही. अमृता बाबा काय बोलतात त्याच्यावर आपण लक्ष ठेवायचं. बाबाचा पिय काय बोलतात त्याच्यापेक्षा बाबा काय बोलतात ते महत्वाचे. अमृताच्या समुद्रात जी समर्थांची, अमृताच्या समुद्रात जी सामर्थ्याची थोरवी प्राप्त होते, ती थोरवी अमृताच्या लाटेपासून चुळका भरून घेतल्यावर प्राप्त होते. आणि माझा अनुभवही खरोखर तसाच आहे. पण याविषयी मला तुम्हाला काही विचारावायचे आहे. ते एवढ्याच करता की, हा प्रश्न विचारतोय, उत्तर वाचायचं आपल्याला. देवा, तुम्ही जे क्षणभर व्यापक विश्वरूप धारण केले होते ते खरे स्वरूप होते की ती केवळ लीला म्हणून दाखवले आहे, हे समजण्याची माझी इच्छा आहे. बघा वाक्य कसं आहे. हे देवा, जे क्षणभर व्यापक विश्वरूप धारण केले ते क्षणभर एका कंटिन्यू आहे, आणि हे जे सगुण रूप हे क्षणभर आहे. देवा, जे तुम्ही क्षणभर व्यापक विश्वरूप धारण केले होते ते खरे स्वरूप होते की ती केवळ लीला म्हणून दाखवली आहे, हे समजण्याची माझी इच्छा आहे. माझ्या विचारण्याचा हेतू असा की जो भक्त आपली सर्व कर्मे तुमच्याकरता करून, ज्याला तुमच्याशिवाय श्रेष्ठ असे जगात दुसरे काही नाही
व ज्याने आपले सर्व मनोधर्म तुमच्या भक्तीला विकून टाकले आहेत, त्याप्रमाणे हे श्रीहरी, जे भक्त सर्वोत्तपरी तुमचीच मूर्ती हृदयात दृढ धरून धारण करून उपासना करतात ते, आणि जे तुमचे स्वरूप ओंकारा पलीकडे असून जे या वैखरी वाणीने वर्णन करण्यास अशक्य आहे व कोणाच्याही वस्तू बरोबर ज्याची तुलना होत नाही, जे अविनाशी, निराकार, इंद्रिय अगोचर, स्थलरहित, नामरहित असल्याने निर्देश रहित आहे, आणि ज्याची ज्ञानी लोकात हे सोमभावाने उपासना करतात, त्या ज्ञान्यांमध्ये व भक्तांमध्ये हे श्री अनंता खरा योग तत्वता कोणास समजला सांग बरे. अर्जुनाच्या या बोलण्याने जगतबंधू श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले, वाह वाह, अरे अर्जुना, प्रश्न करण्याची शैली तू फार चांगली जाणतोस, पण आता याचे उत्तर मी आज तुला देणार नाही, कारण तुमची वेळ संपलेली आहे. त्यामुळे आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 12 आणि ओवी क्रमांक 34 थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता मैत्र जीवांचे विविधांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहो. जो जेवांचे ते लाभो, प्राणी जात वर्षक सकळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनावर्त भूमंडळी. भेटत तया होता सदा कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, भूषांचे चंद्रमेचे आलांचन. नाथंड देता वैन ते सर्वाही सदा सज्जना सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली ते लोकी. भजिलो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावे, एक श्री विश्वेश्वरा हो.